चेक करना पड़ेगा, कहीं हमारा भी वोट तो चोरी नहीं हो गया। गली गली में शोर है, ऐकून आलो, गली गली में शोर है। मोदी सरकार चोर है. आता हे झालं दिल्लीवाल्याचं, इथे कामठीवाल्याचा भी हिशोब घ्यावा लागेल ना आपल्याला. गली गली में शोर है, गली गली में शोर है. नागपूरवाला कौन सोडला? गली गली में शोर है. आता लहान मुलालाही समजलंय की चोर कोण आहे. मांजराच्या घरात घंटी कशी बांधायची त्याचंही भांडण राहिलेलं नाही. कारण राहुल गांधी सारखा एक धान्या वाघ आपला नेता हा शिवधनुष्य पेलण्याकरता नव्हे तर वोट चोर गद्दी छोड हा इशारा घेऊन आता राहुल गांधी निघालेले आहेत. आणि 4 भाषणं एकापेक्षा एक मोठ्या आता आपल्याला ऐकायची आहे. कोल्हापुरी झटका सतेज पाटील साहेब आहेत, तर आपला वऱ्हाडी जो सावजी आहे असा झणझणीत की त्यांचं भाषण ऐकल्यावर घाम येतो नखशिकांत, असे हे विजूभाऊ वरेट्टीवार बोलणार आहे. आणि सुनील भाऊचं तर काय सांगावं, त्यांचं कोणतं विश्लेषण लावावं ते माहित नाही. मात्र एक गाव 2 तुकडे सुनील भाऊ आहेत. आणि मग सगळ्यात झाल्यावर ज्येष्ठ, डोक्यावर बर्फाची लादी, तोंडात खडी साखर आणि पायाला भिंगरी लावून संगम नेरून थेट कामठीपर्यंत आलेले आमचे नेते राजहंस बाळासाहेब थोरातजी, हे सगळा कार्यक्रम परफेक्ट शांततेने काही न बोलता आपला करणार आहे. माझ्या मुलीचं पदवीदान आहे म्हणून मी संधी आधी घेतली आणि आपल्या सगळ्यांच्या समोर येणाऱ्या कार्यकाळात आपल्याला जो संघर्ष करायचा आहे त्या संघर्षाकरता नुसतं ओरडून चालणार नाही. आज हा कार्यक्रम एवढे खासदार मंचावर आहेत आणि आपले खासदार तर यंग मॅन, ते संसदेत जातात. मात्र संसदेत गेल्यावरही गावातलं गाव पण, रांगडे पण, ग्रामपंचायतच्या सदस्याचं काय म्हणणं आहे तिथपासून तर लोकसभेपर्यंतचा ज्यांचा वावर आहे त्यांनी, जिल्हा काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला याला तोलामोलाचे अनेक नेते मंचावर या ठिकाणी उपस्थित आहे. मात्र आपल्या सगळ्यांना एक लढाई लढायची आहे. इन्किलाब हा नारा कुठून आला? हा नारा स्वातंत्र्य संग्रामातून आला. आणि इन्किलाब जिंदाबादचा अर्थ काय? तर जे सत्तेवर आहे त्या सत्तेवर असणाऱ्या बेफाम आणि चोट्ट्या सरकारला खाली उतरायचं आहे. आणि ते खाली उतरवण्याकरता इन्किलाबचा नारा हा काँग्रेस पक्षाने, राहुल गांधींनी दिला आहे. आणि वोट चोरी जी आहे ती नुसती वोट चोरीच नाही, तर हे पुन्हा आपल्याला इंग्रजांपेक्षाही मोठा वाईट काळामध्ये घेऊन चाललेले आहेत. इथले जे आमदार आहेत यांचं एक इंदोर कनेक्शन आहे आणि त्या इंदोर कनेक्शनच्या माध्यमातून, विजयवर्गीयाच्या माध्यमातून 6 वर्षात दुसरा चमत्कार झालेला आहे. 6 वर्षात 1200 कोटी रुपयाची उलाढाल आपल्या आमदार महोदयांनी या ठिकाणी केलेली आहे. त्यामुळे वोट चोरी करतात आहे आणि वोट चोरीच्या आड नोट चोरी पण ते करतात आहे. आणि नोट चोरी करून या देशातल्या नागरिकांना विकत घ्यायचं, या देशातल्या मतदारांना विकत घ्यायचं, असं त्यांचं नियोजन आहे. ते म्हणतात जनता फंता काही नाही, मतदार बितदार काही नाही, स्वाभिमान बिभिमान काही नाही, संविधान बिविधान काही नाही. आमच्याजवळ पैसे आहेत, आमच्याजवळ मतचोरी आहे आणि तो जे खेळ खेळतात आहे तो पैसा फेक तमाशा देख नावाचा खेळ खेळायला ते निघालेले आहेत. आणि हा हरामाचा जो पैसा आहे
त्या पैशाच्या भरोशावर मतदारांना म्हणे आम्ही विकत घेऊ, निवडणूक आयोग आमच्या खिशात आहे, मतांची चोरी करू, मतांचा डल्ला मारू, पैशांचा डल्ला मारू आणि या देशातल्या सामान्य माणसाचा स्वाभिमान विकत घेण्याकरता आता भारतीय जनता पार्टीचं हे राजकारण गड्यावर सगळ्यांचं आपलं सुरू आहे. मतचोरी जी झाली ती गावागावातली चोरी झाली आहे. या ठिकाणी नसीमबाईंनी त्यांची चोरी सांगितली, यशोमती ताईंनी दिवसातला दरोडा सांगितला आणि आपला एक भला माणूस सुरेश भाऊ तो बोंबलो ओरडू सगळ्या पत्रकार परिषदेत सांगू राहिले कसं झालं काय झालं. या राज्याचा भाजपचा जो अध्यक्ष आहे त्या भाजपच्या अध्यक्षांनी मतांच्या चोरीचं सर्वात आधी पायलट कुठे गेलं? जो भाजपचे जे अध्यक्ष होते राज्याचे तेव्हाचे हे इथले उमेदवारही होते. महाराष्ट्रात चोरी नंतर झाली. चोरांना वाटा कोणी दाखवल्या? कामठीच्या आमदारांनी दाखवल्या. एकेका मोबाईलवर 500 मतदान हे भकाभक अपलोड करण्याचं काम या कामठीत झालं. एका झोपडीत 200 लोक हे मतदान करण्याचं काम या कामठीत झालं. त्यामुळे आज महाराष्ट्रात आणि भारतात जी चोरी उघडकीस आली आहे ही चोरी घडली कुठे? तर ही कामठीत घडली. आणि जर कामठीत ही चोरी घडली असेल तर सर्वात आधी धडा कोणाला शिकवा लागेल? या कामठीच्या चोराला, या चोट्ट्याला आपल्याला धडा शिकवला पाहिजे. आणि आपण हातावर हात टाकून जर आता बसलो, स्वस्थ जर बसलो, तो येणारा काळ हा तुम्हाला मला आपल्याला माफ करणार नाही. हे आता सगळ्यांना समजलंय. आणि आजचा जो वोट चोर गद्दी चोरचा जो धमाका महाराष्ट्रात आणि कामठीत आणि नागपूरमध्ये झालाय याची गूंज आज देशभरामध्ये आहे. आपला हा कार्यक्रम इथे होतोय, बसायला लोक नाही, जेवढे लोक आत आहेत तेवढे लोक बाहेर आहेत. मात्र त्याच्या पलीकडे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीने हा आपला कार्यक्रम लाईव्ह करून आज देशभरामध्ये त्या ठिकाणी दाखवत असताना कामठीचा जो आक्रोश आहे, कामठीची जी चोरी आहे आणि महाराष्ट्रातल्या माणसाचा जो संकल्प आहे हा देशभरामध्ये हा पोहोचत आहे. राहुल गांधी आमचे नेते यांनी संसदेत भाषण केलं, त्यांनी कामठीचा उल्लेख त्या ठिकाणी केला. त्यांनी एक लेख लिहिला आणि भारतातल्या अनेक पेपरमध्ये तो लेख छापून आला असताना जी चोरी सांगितली त्यामध्ये कामठीची चोरी त्यांनी दाखवली. त्यामुळे राहुल गांधी आमचे नेते आहेत आणि आमच्या नेत्यांनी जर एक भूमिका घेतली तर त्याला पाठिंबा दर्शवण्याच्या अनुषंगाने नव्हे तर रान उठवण्याच्या अनुषंगानं काँग्रेसचे नेते आणि कार्यकर्ते काय करतात हे आजच्या या विशाल रॅलीच्या माध्यमातून आपण सर्वांनी दाखवून दिलेलं आहे. मी सरतेशेवटी एवढंच आपल्याला सांगतो, कारण आपल्याला सगळं समजलेलं आहे. समझने वाले को इशारा भी नहीं काफी नहीं है, आप तो समझने भी सब आ गया है. सगळं आपल्या ध्यानात आलंय. आता आपल्याला क्रांती करायची आहे आणि इन्कलाब जिंदाबादची जिद्द घेऊन आपल्याला पुढे जायचं आहे. आणि हा केवळ सत्तेच्या राजकारणाचा विषय नाही. रशियावरून डिझेल, पेट्रोल हे आयात केलं जातं. त्याचे दोन भाव आहे बाजाराचे, एक आहे रशियाचा आणि एक आहे दुसऱ्या युरोपियन बाजारातला. रशियाच्या मार्केटमध्ये 50% स्वस्त पेट्रोल मिळतं, डिझेल मिळतं आणि ते 50% स्वस्त घेऊन युरोपच्या भावानं आपल्याला ते विकतात. म्हणजे एका लिटर पेट्रोल मध्ये 50 रुपये आपल्या खिशातून कोण काढून राहिलं? 1 लिटर भरले की 50 रुपये कोणाला जवळ जातात? तर त्यांचे उद्योगपती जे मित्र आहे अडाणी अंबानी यांच्या खिशात ते पैसे जातात. आपलं तेलात फोडणी देता, तेल कढईत टाकता, या तेलाचा जो भाव आहे याच्यात 50%ची चोरी आहे. पेट्रोलमध्ये 50%ची चोरी आहे. आणि ही चोरी इथपर्यंतच थांबलेली नाही. आपल्या मुलांच्या शिक्षणाच्या बजेटमध्ये चोरी झालेली आहे, आपल्या किराणाच्या बजेटमध्ये चोरी झालेली आहे. आपल्या भविष्यात प्रत्येक गोष्टीला आपल्याला जी समस्या येणार आहे ती यांच्या चोरीच्या माध्यमातून आहे. आणि पारतंत्र्यात घेऊन जाणाऱ्या या सरकारचा आपण सर्वजण या धिक्कार करण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी आलेलो आहे. आणि हा कार्यक्रम हा इशारा आहे, थेट इशारा आहे की खबरदार तुम्ही आमच्या लोकशाहीला हात लावाल तर. आणि आम्ही आता सर्व जनतेनं, भारतीय जनतेने ठाणलंय की तुम्हाला सत्तेवरून खाली खेचल्याशिवाय आम्ही राहणार नाही.
त्यामुळे मुदतपूर्व निवडणुकांची तयारी ही देशभरात सुरू झालेली आहे. 75 वर्ष झाल्यानंतर खाली हो खुर्ची खाली सोड असं रेशीमबागच्या बाबानं त्या दिल्लीच्या बाबाला सांगितलेलं आहे. आणि यामध्ये आता राहुल गांधी निवडी घेत असताना इन्क्लाबचा जो नारा दिलाय, तर आता हे सिंहासन डगमग 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 व्हायला लागलंय. मोदीच्या पायाखालची वाळू ही सरकायला लागलेली आहे. आणि आता तो दिवस दूर नाही की ज्या दिवशी हे सरकार भंग होऊन मध्यवर्ती निवडणुका लागतील. आणि या मध्यवर्ती निवडणुका लागल्यानंतर संविधानाच्या संरक्षणाकरता संवर्धनाकरता शिवशाहू फुले आंबेडकरांच्या विचारांकरता आता एक नवीन सरकार येणार आहे. आणि त्या नवीन सरकार येत असताना काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ठाणून घेतलंय की सरफरोशी की तमन्ना अब हमारे दिल में है, देखना ये जोर कितना बाजुए कातिल में है. आता आम्ही मैदानात उतरलोय. मोदी आता तुझं सोट्या तुझं काही खरं नाही. वोट चोर गद्दी छोड हा आमचा नारा आहे. आणि तुला गादीवरून खाली सुटल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. ही काँग्रेस आहे. आणि काँग्रेस काय असते? काँग्रेस तुफान आहे. काँग्रेस या देशाचा स्वाभिमान आहे. काँग्रेस या देशाचा अभिमान आहे. आणि या स्वाभिमानाची आणि अभिमानाची लढाई मशाल हातात घेऊन आम्ही निघालोय. रोशनी हर किसी को मिले, रोशनी हर किसी को मिले, चंद घरानों को नहीं. मशाले लेके उठे हो तो कसम ये भी खाओ, हम चिरागों को जलाएंगे मकानों को नहीं. आणि हे सांगत असताना राहुल गांधींना मी महाराष्ट्राच्या आपल्या तमाम कार्यकर्त्याच्या वतीनं या ठिकाणी सलाम करतो. आणि एवढंच म्हणतो की मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो, मेरे कोशिशों को सहारो मेरे हमराह चलो. मैंने एक शम्मा जलाई है तूफानों के खिलाफ. या राहुल गांधींच्या पाठीशी राहत असताना आपण आपला हा सर्व जो निश्चय आहे तो पूर्णत्वास नेऊ हे विनम्र स्वरूपाचं आपल्याला सगळ्यांना आवाहन करतो. आणि काँग्रेसबद्दल जाता जाता एवढंच म्हणतो की ये मचलती है, ये मचलती है तो भूचाल मचल जाते हैं. ये मचलती है तो भूचाल उबल जाते हैं. ये उबलती है तो तूफान उबल जाते हैं. इसे बुझाने की कोशिश मत कर मोदी. इसके तेवर बदले तो इतिहास बदल जाते हैं. हा इशारा देतो. आणि एका लढाई करता आपण सर्वजण तत्पर राहू ही खात्री बाळगतो. थांबतो. धन्यवाद.